खूप आहे ना आज. जायचं आहे स्कूलला? नको जाऊन. हां जाय ना मग. नको जाऊन. आणि ते स्वेटर घालून जाशील का? थंडी वाजते स्कूलमध्ये. विरांश जायचं घालून. स्कूलसाठी विरांश पूर्ण रेडी होता. टिफिन वगैरे सगळं पॅक झालं होतं, पण वेळेवर स्कूल बसही आली नाही. आज स्कूलला सुट्टी दिली होती हे मला नंतर समजलं. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता सगळ्या बायकांची एकच टेन्शन असतं सगळ्यांना, की जे आपण म्हणजे कपडे धुतो ते वाळवणं तर होऊन जातं, पण तरी सुद्धा ते ओलसर राहतात. ते काहीतरी असे जरासे ओलसर किंवा से हाय ओलसर राहतात. आणि दे रे विरांश त्याला ती गाडी काढून. ओलसर राहतात किंवा अर्धे सुकलेले राहतात. तर ते कपडे कुठे वाळत टाकायचे? प्रत्येक लेडीजला त्याचं खूप जास्त टेन्शन असतं. आणि मी आहे ना रोज ही जी रॉड दिसते का तुम्हाला, ही जी रॉड दिसते ना, इथे मी कपडे वाळत टाकते. काही आहे ना, हे इथे बघा, इथे 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 असं अडकवून देत असते. पण मग आता खूप जास्त कपडे झाले माझे, कारण काल तर वाळले, कालचे वाळले, परवाचे वाळले, आणि काही जे आहेत ना ते तसेच आहे. म्हणून म्हटलं की चला आता आहे ना, इथे एक दोरी बांधून घेते. एक अशी दोरी बांधते, एक तिथे आणि एक आहे ना अशी दोरी बांधून घेते. आणि जितके कपडे बसतील त्याच्यावर तितके मी बसून घेते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओवर किंवा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी एक मोटिवेशनच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय बोलायचं तुला ऑडियन्सला? सबस्क्राईब करा, लाईक करा. तर चला आता मी दोरी बांधून घेते. माझ्याकडे नाशिक काही हुक्स आहेत. असा पूर्ण एक आहे ना बंच होता माझ्याकडे. आय थिंक मी तुम्हाला हे आधी पण दाखवलेलं आहे. तर हे मी इथे लावून देते. काही नाही म्हणजे हुकला काय खेळा वगैरे ठोकायचं किंवा ड्रिलिंग वगैरे करायचं असं काहीच नाही. हे फक्त चिटकावून द्यायचं. आणि खूप जास्त याची आहे ना चिकट इतकं आहे ना हे, की किती पण हेवी तुम्ही वस्तू ठेवा ना, हे कधीच पडत. माझा अनुभव आहे. अशा प्रकारे मी चिटकवून घेतलंय ते. तर अशा प्रकारे मी कपडे टाकले. सगळे काही तिथं मावले नाही, म्हणजे बसले नाही सगळे कपडे. तर आता हे पुन्हा मी याला साडकवून देते. तिकडे जात. अरे चिटकून. अरे अपोजिट साईड असला का मग तसं होत. हे पाय चिपकून गेलं. हे पाय परत एकदा पाय एक. तर मी ते आता जेवण करायला घेतलंय. जेवणामध्ये मी आज बनवलंय जिरा राईस प्लस छोले, हे लोणचं. कारण पावसाळा आहे ना, पावसाळ्यात लोणचं खायला मजाच वेगळी असते. कांदा. त्यानंतर मी सकाळी विरांशला टिफिनसाठी हे जे धिरडं बनवलेलं होतं ना, तर उरलेलं एक धिरडं आणि ही काही चपाती. आज खूप दिवसांनंतर पहिल्यांदा आम्ही असं इथे बसतोय जेवण करायला. म्हणजे कधीच नाही असं, कधीच नाही. मला आठवत नाही की आम्ही इथे कधी जेवण केलं असेल. आणि आज आहे ना काय माहिती, इतका छान पाऊस पडतोय बाहेर. म्हटलं चला हा व्ह्यू एन्जॉय करता करता मस्त जेवणही करूया. इथे अथांगलाही घेऊन बसली. ही हळूहळू. मला तुम्हाला देवाऱ्याचा टूर पण द्यायचा आहे. माझा देवारा कसा हेही दाखवायचा आहे. पण नाही ना, माझं तुम्हाला मी आधी पण सांगितलं, हे माझं ॲक्रेलिक आहे ना, इथलं जे आहे ना, इथलं जे ॲक्रेलिक आहे ना असं वालं, ते निघून गेलं आहे.
देवाऱ्याचा तुम्हाला टूर द्यावा किंवा देवघर कसं आहे माझं, कसं बनवून घेतलं आम्ही, किती बजेट आहे त्याचं, कसं गेलं ते आम्हाला, आणि किती वर्ष झाले या देवघराला, हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. कारण माझं एक आधीचं जे यूट्यूब चॅनल होतं ना, तिथे मी याचा व्हिडिओ टाकला होता. कमालीचं त्याला व्ह्यूज होते त्याला, आणि खूप छान गेला होता तो माझा देवघराचा टूर. तर मी आहे ना खूप दिवसापासून विचार करते की मला तुमच्यासोबत माझ्या देवघराचा टूर मला शेअर करायचा आहे, किंवा देवघर कसं हे मला. पण मग हे याच्यामुळे आहे ना माझं राहिलं आहे. त्यात इथं मागे माझी LED लाईट आहे. हे दिसतंय का तुम्हाला? हे जे महाराजांच्या फोटोच्या मागे आहे ना, इथे LED लाईट आहे, आणि अनफॉर्च्युनेटली ती पण बंद झाली आहे. तर म्हटलं आता हे तिकडनं आले तर आधी ते काम करून घेईल, कारण आता गणपती वगैरे येतीलच, आता आपले सणही चालू होते, म्हणून मग हे कामं करून घेईल मी आधी. तर चला, आता माझी देवपूजा झाली आहे आणि माझं चाललं आहे की जेवणामध्ये संध्याकाळच्या काय बनवावं. 2-3 दिवसापासून मी ना कोबी आणून ठेवल्या, मला मंचुरियन बनवायचे होते. आता बघायला गेले तर कॉर्नफ्लावर नाही आहे. जे पप्पा थांबतं ना, कॉर्नफ्लावर नाही, तर म्हटलं ते आधी घेऊन यावं. आता अथांगजवळ वेरांश आला का मग मी जाते पटकन गाडीवर आणि कॉर्नफ्लावर घेऊन येते. इथेच दुकानं, म्हणजे माझ्या घराच्या आजूबाजूला खूप सारे दुकान आहेत, भाजीपाला, गिरणी, सगळेच. अरे नको, भाजीपाला, गिरणी, अरे नाही, उतर खाली. गिरणी, भाजीपाला, किराणा दुकान, हॉटेल, सगळ्या गोष्टी खूप जवळ आहेत ना, मग काय 5 मिनिटं पण लागत नाही गाडीवर. तर हाय हॅलो. तर मी आता आहे ना मंचुरियन बनवायला घेतलंय. इथे मी तेल तापत ठेवलंय, आणि त्याचबरोबर इथं अथांगसाठी फिक्क बनवून घेणार. यात मी काहीच फक्त हळद आणि मसाला टाकलाय, मंचुरियन मसाला, आणि कॉर्नफ्लावर, मीठ एवढं टाकलंय. आणि इकडे बाकीचं विरांश आणि माझ्यासाठी, आणि हे सगळे मसाले काढून ठेवले, कारण काय होतं आता गडबडीमध्ये लक्षात राहत नाही सगळ्याच गोष्टी टाकायचं. आणि इकडे मस्त असं माझं तेल तापतंय, मी हे बनवून घेते. खूप दिवसांनंतर बनवते, कारण विरांशच्या पप्पाने ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल आवडत नाही, आणि विरांश आणि मी खूप जास्त फूडी, आम्हाला हेच आवडतं. आणि बाहेरचं खायचं म्हटलं ना तर इतकं अनहेल्दी असतं ना, तर म्हणजे अक्षरशः खातो आपण, पण तिकडनं आलो तर रिग्रेट होतं ना, यार उगच खाल्लं म्हटलं चला आता हेही नाही आहे, तर जे लागतं ते विरांशला जे आवडतं ते घरी बनवून खाऊन घ्यावं. कारण आता तुम्ही म्हणाल की विरांशी पप्पाने म्हणून बनवून खाते, तर तसं काही नाही. त्यांना जे आवडतं ते मी त्यांच्यासाठी बनवतच असते, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतातच. पण त्यांना जे आवडत नाही, तेव्हा मी ज्या दिवशी त्यांना उपवास असतो ना, त्यांना ज्या गोष्टी आवडत नाही मला आवडतं त्या दिवशी मी करून खाते. आणि आता ते नाही आहेत, तर म्हणून मग हे असं चाललंय, खूप दिवसानंतर बनवते मी. तर चला, आता रेसिपी तर मी काही तुमच्यासोबत शेअर करणार नाही, इझी सिम्पल रेसिपी आहे. पण तरीसुद्धा याची जर रेसिपी तुम्हाला लागत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्कीच तुमच्यासोबत याची रेसिपी नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेन. इथे माझं तेल ऑलमोस्ट तापलेलं मला दिसतंय. आधी अथांगसाठीचे जे आहेत ना ते मी बनवून घेते, त्यानंतर आमचं जे स्पायसेसवाले आहे ना ते बनवते. इथं अथांगसाठीचं मी तळून काढून घेतलंय, आणि हे आमच्यासाठीचा आवाज ऐकायचा का तुम्हाला? आणि असंच क्रंची लागतात मला. तरी मी पास्ताही बॉईल करून घेतला आहे. मला नूडल्स करायचे होते, पण नंतर समजलं घरात नूडल्स नाही, मग पास्ता होता अवेलेबल, म्हटलं चला पास्ता करून टाकूया. विरांशला काहीच माहिती नाही. हे मंचुरियन झालं आहे, आणि इथे माझा पास्ता पण रेडी आहे. चला आता विरांशसाठी मी मस्त सर्व करू. दादा खातो. वाव, कसे आहे छान 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 झालं का रे?